नमस्कार. चैत्र नवरात्रोत्सवाचा आजचा 5वा दिवस. आजचे मातेचे रूप आहे स्कंदमाता, ज्यांचा रंग आहे पांढरा किंवा शुभ्र सोनेरी. स्कंदमाता या सिंहावर आरूढ असून अगदी तेजस्वी, प्रेमळ, सोज्वळ रूप धारण केलेले आहे. 4 हात असून 2 हातात कमळ, एका हातात भगवान स्कंद म्हणजे कार्तिकेय, एक हात आशीर्वाद मुद्रेत. माता मातृत्व, संरक्षण, करुणा आणि ज्ञान यांचे प्रतीक आहेत. स्कंदमाता अतिशय प्रेमळ, शांत, संतुलित आणि भक्तांचे रक्षण करता आहेत. मातेचे आध्यात्मिक विशेष व महत्त्वसुद्धा आहे. विशुद्ध चक्र जागृत होते, मन शुद्ध होते, संवाद आणि अभिव्यक्तीसुद्धा सुधारते, प्रेम आणि करुणा वाढते, आईसारखी संरक्षणाची ऊर्जा मिळते. मग मातेचा विशेष आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? आपण करूया एक छोटेसे मेडिटेशन. मग तेव्हा ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे. तुम्ही वज्रासन, पद्मासन किंवा सुखासन म्हणजे मांडी घालूनही बसू शकता. पायांचा त्रास असेल तर तुम्ही चेअरवर बसा. एक लांब श्वास घ्या, होल्ड. श्वास सोडत असताना हलकेच आपले डोळे बंद करा. एक लांब श्वास घ्या, होल्ड, रिलीज. ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या चालू राहू द्या. शरीर अगदी ढिले सोडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता कल्पना करा, त्या ब्रह्मांडातून तुमच्या डोक्यावर एक शुभ्र सोनेरी प्रकाश खाली येतो आहे. हा प्रकाश माता स्कंदमातेचा दिव्य आशीर्वाद आहे. तुमच्या डोक्यातून हा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आहे. तुमच्या शरीरातील पेशी ही ऊर्जित होते आहे. तुमच्या मनातील सर्व ताण, तणाव, चिंता, भीती, एन्झायटी, थकवा हळूहळू दूर होत आहे. आता कल्पना करा, तुमच्या समोर माता स्कंदमाता या सिंहावर विराजमान आहेत. त्यांच्या मांडीवर बालस्कंद जे कार्तिकेय आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मातेचे प्रेम आणि करुणा झळकते आहे. त्या तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि म्हणत आहेत की बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या जीवनात प्रेम, शांती आणि संरक्षण देण्यासाठी मी आलेले आहे. तुझे मन शुद्ध आणि शांत होईल. तुझा आवाज सत्य आणि प्रेमाने भरलेला असेल. आता तुमच्या विशुद्ध चक्र म्हणजे घशाच्या भागात एक शुभ्र प्रकाश चमकत आहे. तो प्रकाश तुमचा आवाज, विचार आणि भावना यांना शुद्ध करतो आहे. आता म्हणा, मी सुरक्षित आहे, मी शांत आहे, माता माझ्या सोबत आहेत. माझा आवाज प्रेमाने भरलेला आहे. माझा आवाज स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. मी माझ्या भावना प्रेमाने व्यक्त करते. माझे शब्द सत्य आणि सकारात्मक आहेत. मी स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्यास तयार आहे. माझा संवाद शांत, प्रेमळ आणि प्रभावी आहे. मी सत्य बोलण्याचे धैर्य ठेवते. माझे ते विशुद्ध चक्र संतुलित आणि सक्रिय आहे. माझ्या शब्दांमध्ये उपचार करण्याची शक्ती आहे. माझे विचार स्पष्टपणे व्यक्त करतो. मी प्रेम आणि करुणेने संवाद करते. माझा आवाज लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो. भीती न ठेवता मी सत्य बोलते. माझे मन आणि वाणी शुद्ध आहे. माझ्या शब्दांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मी शांतता,
आणि प्रेम पसरवितो. आता दोनही हात एकमेकांवर घासा. ऊर्जा निर्माण होईल आणि ती ऊर्जा, त्या ऊर्जेमध्येच तुमचे दोनही डोळे तुम्हाला उघडायचे आहेत. आणि स्कंदमातेला नमस्कार करा आणि दिवसभर मातेची शांत ऊर्जा अनुभवा. जय माता दी. थँक्यू.